नमस्कार मंडळी, आज आहे घटस्थापना। आम्ही केलेल्या घटस्थापनेचा हा खास क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सुरुवातीला मी एक ताट घेतलं आणि त्यावर पत्रावळी ठेवली। कुणी केळीच्या पानावर तर कुणी दुर्डीमध्ये घट बसवत असतात। आम्ही पत्रावळीवर बसवलेत म्हणून मी पत्रावळी घेतली आहे। आम्ही शेतातून छान अशी माती घेतली आहे। माती जर ओली असेल तर ती थोडी सुकवून घ्यायची आहे आणि छान असं धान्य घ्यायचं आहे। हे धान्य असं मातीवर पेरायचं आहे, मध्ये पेरायचं नाही, कारण तिथे आपण मातीचा कलश ठेवणार आहोत। हे धान्य पेरून घेतल्यावर त्यावर थोडीशी माती टाकून घ्यायची। मधोमध असा मातीचा कलश ठेवून घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये मी आता तांदूळ, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, सुपारी असं टाकून घेतलं आहे। इथे मी आंब्याची पानं घेतली आहेत। 5 आंब्याची पानं ठेवून मी आता त्यावर नारळ ठेवणार आहे। आता मी कुंकवाने या मातीच्या कलशावर छानसं स्वस्तिक काढून घेत आहे। आता मी कलशावर 5 रेषा मारून घेतल्या आहेत। त्यानंतर या मातीच्या कलशाला मी कलावा बांधून घेतला आहे। नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं आहे। या नारळावर कोणी मुखवटा सुद्धा घालतात। आणि फुलाने असं मातीवर पाणी शिंपडून घेतलं आहे। आता इथे मी दिव्याला आसन देत आहे। तांदूळ, हळदी कुंकू लावून इथे मी आता दिवा लावला आहे। आता आपण संकल्प करणार आहोत। तर संकल्पासाठी उजव्या हातामध्ये अक्षदा आणि फुलं ठेवून संकल्प केला आहे। गणपती बाप्पांना इथे आपण छानसा अभिषेक घालून घेतला आहे आणि त्यांची स्थापना करून घेणार आहोत। बाप्पांना देखील आपण अक्षतांचं आसन करणार आहोत। त्याच्यावर मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि बाप्पांची त्यावर स्थापना करून घेतली। त्याचप्रमाणे मी मंगल कलशाची देखील स्थापना करून घेतली। आता इथे मी आपण जो घट बसवून घेतला आहे त्याला आसन देऊन तिथे आपण आता हा घट ठेवणार आहोत। त्याला सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं। पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ असते, ती मी आता लावून घेतली आहे। त्यानंतर मी अखंड दिवा लावला आहे। हा दिवा 9 दिवस तेवत ठेवायचा असतो। हा दिवा कसा लावावा हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। तर अशा प्रकारे आम्ही केली घटस्थापना। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।